नाही तर 2019ला सुद्धा ज्यावेळेला मी जेलमध्ये होतो त्यावेळेला जेलमधून आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता मोहोळ विधानसभा मतदारसंघातून. जवळपास 24,000 मतं त्यावेळी मला मिळाली होती. तर तेव्हापासून आजपर्यंत आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये माझं स्वतःचं एक स्वतंत्र इंडिपेंडंट अस्तित्व ठेवून आपण तिथे काम करतोय. सध्या तरी कुठल्याही राजकीय पक्षाचा बॅनर खाली मी काम करत नाहीये. अजून तरी त्या मतदारसंघामध्ये इंडिपेंडंट अस्तित्व ठेवून मी काम करतोय. राहिला या भेटीगाठींचा विषय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून या पक्षाच्या मुवमेंटमध्ये मी काम केलंय. त्यामुळे या पक्षातले सर्वच नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी हे माझ्या परिचयाचे आहेत. तर एक जस्ट सदिच्छा भेट म्हणून आलो होतो. जामिनावर बाहेर आल्यानंतर माझी त्यांच्याशी काही भेट झाली नव्हती. मग फोनवर बोलणं झाल्यानंतर भेटायला या सांगितल्यावर मी त्यांना सहज एक सदिच्छा भेट म्हणून भेटायला आलो होतो. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आपली भेट झाली का? आज ते देखील इथं पक्ष कार्यालयात नाही, निश्चितपणाने साहेबांना फक्त नमस्कार झाला आणि जयंत पाटील साहेबांशी सुद्धा माझं थोडंसं या संदर्भात बोलणं झालं. मोहोळ विधानसभा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढणार आहात? नाही, निश्चितपणाने काँग्रेस पक्षाला संधी मिळाली तर आपण आणखी उमेदवार असाल का? नाही, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निश्चितपणे मी या 2024च्या विधानसभेची निवडणूक लढणारच आहे. परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला, तिथल्या माझ्या विश्वासू कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेमकं कोणत्या पक्षासोबत जायचं या संदर्भातली त्यांच्याशी चर्चा करून मग सविस्तर भूमिका ठरवून मग आम्ही पुढची राजकीय दिशा आम्ही ठरवणार. ऑफर आहे का कोणाकडून महायुती किंवा महाविकास आघाडी? ऑफर तर राजकारणात अशी ऑफर सांगायची नसते मीडियासमोर तरी. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.